आज परत अरे त्या दिवशी ती ब्लू साडी पाहिली होती ना कांजीवरम. घेऊ की नको चाललो होतं. जरा दाखव ना परत. या दाखव. हा. अरे तेजस्विनी ताई, अरे हाय. हॅलो. प्लेझंट सरप्राईज. कशी आहे? मस्त. तुम्ही कशा काय इकडे? आता अगं काही नाही, परवा तुझ्या सुनबाईचा पहिला सण आहे. तिला एक साडी घेतली तेव्हा मला एक आवडली होती. घेऊ की नको सुरू होतं, पण म्हटलं आता घेऊया म्हणून आले. तुम्ही पण शॉपिंग? ऍक्च्युली आमच्या पमाच्या प्रमिलाच्या मुलीचं लग्न ठरलंय ना. तिचा साखरपुडा आहे, मग त्यासाठी साड्या खरेदी करायला आलोय. अरे वा, ठरलं का फायनली? छान, कॉंग्रॅच्युलेशन. नाही, इथे छान असतात साड्या, पण जरा महाग आहेत. पण आता एंगेजमेंट म्हटल्यावर काय थोडंसं स्टँडर्ड मेंटेन करावं लागतं ना. तुमचं बरोबरच आहे हो, पण फक्त तेवढंच नाही चालत ना. तुमचं वागणं, तुमचं बोलणं तेच चांगलं नसेल तर नुसत्या महागड्या साड्या घालून काय उपयोग आहे. अगदी बरोबर आहे. वागणं बोलणं तर बेसिक आहे, पण नुसतं वागणं बोलणं छान आणि वेळेला खायला पैसे नाही तरी काय उपयोग ना. हो ना, पैसे तर सगळ्यांनाच लागतात हो, पण समाधान ते पैशावर नाही ठरत ना. आता आमच्याकडच्या जेवणातनं जे समाधान मिळतं हॉटेलामधल्या जेवणातून सुद्धा मिळत नाही, असं ज्यांना आम्ही डबे देतो ना ते बोलतात. पण काय आता काळ बदललाय. आपल्या वेळी वेगळं होतं. आत्ताची मुलं वेगळी आहेत, त्यांची लायकिंग वेगळी आहेत, डिमांड्स वेगळ्या आहेत, आणि घरी इतका पैसा खेळतोय म्हटल्यावर आपणही पेरेंट्स म्हणून त्यांच्या आवडीनिवडी पूर्ण करायचा प्रयत्न करतो, त्यांचे लाड करायचा प्रयत्न करतो, त्यांना हवं नको ते द्यायचा प्रयत्न करतो, आणि साधं सुद्धा छोटं नको असतं त्यांना, सगळं ग्रँड हवं असतं आजकाल, आहे की नाही. बरोबर आहे तुमचं, बदललंय, सगळंच बदललंय, पण आई बापांचं मुलावरचं प्रेम नाही बदललंय ना. खिशात पैसे असो किंवा नसो, प्रत्येक आई बाप आपल्या मुलाच्या पायाशी जगातलं सगळं सुख आणून ठेवायचा प्रयत्न करतो, आपला स्वाभिमान न सोडता. आणि मुलांचं काय हो, त्यांना जर जे पण आपण शिकवतो ते संस्कार त्यांच्यावर होतात ना. म्हणजे आपण जर त्यांना शिकवलं की आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यात समाधान माना, तर शिकतात अहो पोरं. आमच्या घरी तरी असंच आहे. नाही, बरोबर आहे, पण मग आई वडिलांना म्हातारपणी गरज असते तेव्हा ही अशीच संस्कारी मुलं त्यांना एकटं सोडून निघूनही जातात ग. शेवटी आपले संस्कारच काही. अगं, आपल्याला अजून साड्या बघायच्यात, अजून साखरपुड्याची खरेदी करायची, सगळी खूप कामं आहेत. आणि तुम्ही पण शॉपिंग कंटिन्यू करा. हरकत नाही. मंदा